नमस्कार. मी संदीप चव्हाण. आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर आज दिवसभरात चर्चा रंगली ती रणजित कासले यांच्या व्हिडिओची. मी उद्या बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. काल त्यांनी मात्र झुकेंगा नहीं साला असं म्हणत पुष्पाच्या भूमिकेत होते, पण त्यानंतर अगदी शेकावतच्या भूमिकेत गेले आणि सिस्टीमच्या विरोधात आपण जास्त लढू शकत नाही, म्हणून मी स्वतःहून बीड पोलिसांना शरण जाणार असं म्हटलं. शिवाय दुपारी टॉप न्यूज मराठीच्या विशेष मुलाखतीत देखील त्यांनी हे स्पष्ट केलं की मी बीड पोलिसांना उद्या शरण जाणार आहे. आता या दरम्यान त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकामागून एक असे खळबळजनक खुलासे केले. संपूर्ण महाराष्ट्रानं ते खुलासे ऐकले देखील. खरं तर पहिलाच व्हिडिओ त्यांनी मद्यधुंद अवस्थेत पोस्ट केला, त्यामुळे त्याच्यावर विश्वासच कुणी ठेवला नाही आणि दारू पिऊन हा माणूस बरळतोय. शिवाय जो माणूस दारू पिऊन बोलतोय तर त्याच्या आरोपात किती तथ्य असेल. त्यानंतर मात्र त्यांनी मग शुद्धीत राहून व्हिडिओ करायचे प्रयत्न केले. या दरम्यान त्यांनी वेगवेगळे खुलासे केले. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. शिवाय वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली असा देखील एक मोठा खळबळजनक खुलासा, दावा, गौप्यस्फोट त्यांनी केला. यानंतर त्यांनी टॉप न्यूज मराठीशी जेव्हा संवाद साधला त्या दरम्यान त्यांनी हे स्पष्ट म्हटलंय की मुळातच मी जे काही व्हिडिओ करतोय त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी आता उद्या शरण जातोय आणि पोलिसांना माझ्याकडचे पुरावे देखील मी देणार आहे. शिवाय याच वेळी त्यांच्यावर जी निलंबनाची कारवाई झालेली आहे त्या संदर्भातली चौकशी जी एकतर्फी होऊ नये या चौकशीला देखील मी हजर राहणार आहे. पण आज मात्र जे कासले काल कुणापुढेही झुकले नव्हते ते आज झुकलेले दिसले आणि आता मात्र आपण पोलिसांना सहकार्य करणार आहोत. त्यांच्याकडे जाऊन त्यांना सरेंडर होऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय. पण आजच्या व्हिडिओत मात्र पोलिसांना शरण जाता जाता त्यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला. तो खुलासा, तो महत्वाचा म्हणजे त्यांनी जाता जाता असं सांगून टाकलं की धनंजय मुंडे आता भाजपमध्ये प्रवेश करणार. म्हणजे त्यांचं वाक्य स्टेटमेंट आपण पाहिलं तर ते स्टेटमेंट त्यांचं असं होतं. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की धनंजय मुंडे आणि ते वॉशिंग मशीन मधून क्लीन होऊन बाहेर येणार. ज्यांच्यावर मी आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार. आता रणजित कासले यांनी कुणाकुणावर आरोप केले तर अर्थातच वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि बाकीचे काय असतील. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. आता पोलिसांचा पक्षामध्ये जाण्याचा विषय येत नाही. वाल्मिक कराड तर ऑलरेडी अटकेत आहे. राहिले ते धनंजय मुंडे जे एकमेव पॉलिटिशियन्स. आता या धनंजय मुंडेंविषयी ते भाजपमध्ये जाणार असं विधान रणजित कासले यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुन्हा एकदा धनंजय मुंडे चालवणार का? पुन्हा एकदा ज्या गोपीनाथ मुंडेंच्याच पाठिंब्यानं, आशीर्वादानं ज्यांनी भाजपमधून आपली राजकीय वाटचाल सुरू केली त्याच पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा भाजप आणि धनंजय मुंडे हे नवीन समीकरण महाराष्ट्राला दिसणार का? आणि याच विषयावर माझं लाईव्ह आहे. धनंजय मुंडे पुन्हा भाजपमध्ये जाणार, रणजित कासलेंचा दावा की नुसतीच हवा. कारण रणजित कासले यांच्या भात्यात अनेक बाण आहेत असं देखील त्यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं आणि आणखी वेगवेगळे गौप्यस्फोट देखील मी करणार आहे असं देखील ते म्हटले. पण धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मात्र त्यांनी जाता जाता थेट विधान केलं की ते भाजपमध्ये जाऊ शकतात. तेव्हा मी त्यांना विचारलं देखील होतं की ही काय ऑथेंटिक माहिती आहे का? किंवा या संदर्भात तुम्ही जे बोलताय त्याचा काही पुरावा आहे का? त्यावर ते म्हणाले की अशी जशी तुमची सूत्र असतात तशी आमचीही सूत्र असतात आणि त्या सूत्रांनुसार धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार आहे. आता धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार असं म्हटल्यानंतर या धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास कुठून सुरू झाला याची चर्चा होते. खरं तर धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजकीय जो काही कारकिर्दीचा प्रवास आहे तो याच पक्षातून सुरू केला, भाजपमधूनच सुरू केला. पहिल्यांदा ते भाजपचे प्रदेश
उपाध्यक्ष देखील राहिले युवा मोर्चाचे, नंतर प्रदेश अध्यक्ष झाले, नंतर त्यांना आणखी भाजपमध्ये खूप चांगली काही पदं देखील त्यांना मिळाली. पण या सगळ्या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी परळीच्या वारसदार म्हणून आमदारकीचं तिकीट आपल्या पुतण्याला न देता आपल्या मुलीला दिलं पंकजा मुंडेंना आणि तिथपासून त्यांची नाराजी सुरू झाली. मग धनंजय मुंडे त्या दरम्यान त्यांना तात्काळ विधान परिषदेवर देखील घेण्यात आलं. पण तरी देखील कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंच्या मनामध्ये आपण परळीतून विधानसभेचे आमदार म्हणून पुढे यायला पाहिजे, हा मुद्दा होताच. अखेर याच दरम्यान बऱ्याचशा राजकीय घडामोडी घडल्या आणि मग राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडेंचा 2012 साली रीतसर प्रवेश झाला. तेव्हापासून ते आज तागायत धनंजय मुंडे जवळपास 13-14 वर्ष राष्ट्रवादीत आहेत. नंतर राष्ट्रवादी देखील फुटली. तिचे 2 गट झाले. एक शरद पवारांचा गट आणि एक अजित पवारांचा गट. तिथे काका पुतण्या, इथेही काका पुतण्या. याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचं देखील दुर्दैवी निधन झालं. आता प्रश्न हा उरतो, की मुळातच परळीची कमान जी आहे, ती कोण सांभाळणार? मग पंकजा मुंडे की धनंजय मुंडे या बहीण भावांमधले वाद सुरू झाले. पण जेव्हा राष्ट्रवादी फुटली, तेव्हा त्यातला एक गट अजित पवारांचा हा महायुतीत जाऊन मिळाला, जिथे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती. त्यामुळं अजित पवारांसोबतच धनंजय मुंडे राहिल्यानं पंकजा मुंडे ऑलरेडी भाजपमध्ये होत्या. आता दोन्हीही पक्ष यांची युती झाल्यामुळं बहीण भावाला जुळतं मिळतं घ्यावं लागलं आणि पंकजा मुंडे खासदारकीला उभ्या राहिल्यानंतर दस्तूर खुद्द धनंजय मुंडे यांनी त्यांचा प्रचार केला. त्यामुळं परळीमध्ये खरं जर आपण पाहिलं तर कमळच शिल्लक राहिलं नाही अशी परिस्थिती झाली. कारण की पंकजा मुंडे या खासदारकीला पडल्या. धनंजय मुंडे निवडून आले. अर्थातच ते आमदार म्हणून निवडून आले. पण प्रश्न हा उरतोय, की आता त्या ठिकाणी दोन्हीही राष्ट्रवादीचेच आहेत. आमदार धनंजय मुंडे अजित पवार गटाचे आणि खासदार बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. त्यामुळं परळीमधून कमळच पूर्णपणे बाजूला झालं. आता हे कमळ पुन्हा एकदा फुलवायचं असेल आणि भाजपला आपली पुन्हा एकदा पकड या मतदारसंघावर, जेणेकरून बीड जिल्ह्याचा परळी जे केंद्र राहिलेलं आहे त्याचं वर्चस्व पुन्हा एकदा मिळवायचं असेल गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर किंवा पंकजा मुंडे यांच्या नंतर, तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना जर आपण पक्षप्रवेश दिला तर फायदा होऊ शकतो. पण या पक्षप्रवेशाला आता भाजप तेवढं सिरियसली घेणार का? पहिला प्रश्न तर हा उरतो, की धनंजय मुंडे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार का? आणि का जाणार? कारण की रणजित कासलेंनी नुसता दावा केला याचा अर्थ धनंजय मुंडे यांचे भाजपमध्ये जाण्याच्या काहीतरी हालचाली सुरू झाल्यात यावर विश्वास ठेवायला जागाच नाहीये. कारण मुळातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मुळातच राजकीय कारकिर्दीला कुठे ना कुठेतरी एक थांबा लागलेला, एक ब्रेक लागलेला. कारण जे धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महाराष्ट्रातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले, त्यांनाच मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्याचं कारण त्यांचे निकटवर्तीय, त्यांचे जवळचे वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी क्रमांक 1 म्हणून गोवलं गेलं. त्यानंतर आपल्याला आठवत असेल 15 मार्चला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ धनंजय मुंडेंचा समावेश झाला. त्यांना विरोधकांनी देखील विरोध केला. मस्साजोगकरांनी विरोध केला. महाराष्ट्रातल्या अनेक तमाम जनतेने विरोध केला. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नये. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर विचार करण्यात यावा. पण नाही, अजित पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, या सगळ्याच घटक पक्षांनी किंवा या सगळ्या राजकीय धुरीणांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामील करून घेतलं. 15 डिसेंबरला जेव्हा मंत्रिमंडळात त्यांना सामील करून घेण्यात आलं, त्यानंतर अगदी 4 मार्च पर्यंत म्हणजे जवळपास हे 4 महिने जर आपण बघितले, तर या 4 महिन्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा एकही दिवस असा गेला नाही की त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा कुणी मागितला नाही. अनेकांनी
धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मांडला. मग ते त्यांच्याच पक्षातले आमदार असो किंवा विरोधक असो किंवा आणखी बाकीचे कुणी. पण या दरम्यान जसं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गूढ उकलत गेलं, त्यातले आरोपी आयडेंटिफाय होत गेले. वाल्मिक कराडवर एक नंबरचा आरोपी, मुख्य आरोपी म्हणून शिक्का बसला आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले त्यांच्या निर्घृण हत्येचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. तेव्हा मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. कारण धनंजय मुंडे यांची आत्तापर्यंत पाठराखण करणारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आता कोणतं गत्यंतरच उरलं नव्हतं. आपल्याला आठवत असेल, हिवाळी अधिवेशनादरम्यान हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुरेश धस आणि बाकीच्या आमदारांनी बाहेर काढलं. मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. तेव्हा धनंजय मुंडेंची विधानसभेत दांडी आपल्याला दिसायला लागली. नंतर बरचसं पाणी पुला करून वाहून गेलं. अजित पवारांना अनेकदा प्रश्न करण्यात आले प्रसारमाध्यमांच्या द्वारे, की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याल का म्हणून. त्यावर अजित पवारांची उत्तर वेगळीच होती. अरे तुला तुझी चौकशी नाव आलं तर मी तुझी चौकशी करणार ना. तुला संदर्भात काय आरोप असेल तर मी चौकशी करणार ना, असं म्हणून त्यांनी प्रश्नांना बगल दिली गेली. देवेंद्र फडणवीसांचं उत्तर पहिल्यांदा हे होतं, की अजित पवारांची जी भूमिका ती अधिकृत आहे. त्यानंतर स्वतः अजित पवारांनी मी सिंचन घोटाळा जेव्हा माझ्यावर आरोप झाला तेव्हा मी नैतिकतेला धरून राजीनामा दिला होता. आता त्यानंतर धनंजय मुंडे जसं काय अजित पवारांनी सुचवलंय आणि आता त्यांनी देखील राजीनामा देतील नैतिकतेला धरून असं कुठे वाटलं, पण तेही घडलं नाही. मग मात्र याला कारण ठरलं ते संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्घृण फोटो जेव्हा बाहेर आले आणि नेमकं त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. आता हा जो राजीनामा झाला त्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नंतर उत्तर दिलं, पण आधी धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव आणि संतोष देशमुख यांचे जे फोटो आहेत ते बघून मन व्यथित झालं असं म्हटलं आणि राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा पत्रात नैतिकता हा शब्दच कुठे नव्हता. पण त्यांच्याच पक्षानं जे पत्रक जाहीर केलं त्यामध्ये मात्र नैतिकता हा शब्द 3 वेळा उच्चारण्यात आला होता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला, की खरंच मन व्यथित झाले म्हणून राजीनामा दिला, की खरंच त्यांचं वैद्यकीय कारण काही आहे म्हणून राजीनामा दिला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बासनात गेली. आणि मग मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत खुलासा केला, की धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला गेला त्याचं कारण त्यांनी सांगितलं, की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे, हे सिद्ध झालं आणि त्यांनीच आतापर्यंत त्या वाल्मिक कराडनंच धनंजय मुंडे यांच्या राजकारणाची इतके वर्ष धुरा सांभाळली म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेतला. आता इतक्या दिवसांनी 79 दिवसांनी तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. त्याच्या आधी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे तुमचे संबंध तुम्हाला माहीत नव्हते का? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकमेकांशी किती घसट, लगट आणि किती निकटवर्तीय होते हे माहीत नव्हतं का? हे अजित पवारांनाही माहीत होतं. कारण की ते तर त्यांच्याच पक्षातले होते. त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष म्हणून वाल्मिक कराड होते. इव्हन त्यांनी जे काही आतापर्यंत राष्ट्रवादीचे कार्यक्रम परळी किंवा बीड परिसरात केले त्याचे सगळे इव्हेंट मॅनेजमेंट वाल्मिक कराडच करत होता. इतकंच नव्हे तर अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाल्मिक कराडचे अनेकदा फोटो देखील प्रसिद्ध झाले. मग एवढं सगळं असताना सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला इतका उशीर का लागला? हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित झाला. अर्थात नंतर तेही वादळ शमलं. धनंजय मुंडे यांना मग आणखी काही आजार देखील उद्भवला. अर्थात त्यांच्या डोळ्यांचं देखील ऑपरेशन झालं. या दरम्यान धनंजय मुंडेंनी मग मध्ये अनेकदा आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते अनुपस्थित राहिले. पण डी-पी-डी-सीच्या पहिल्या नियोजन समितीमध्ये ते परळीला उपस्थित होते. अजितदादा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच आले होते. पण दुसऱ्यांदा जेव्हा डी-पी-डी-सीची बैठक लागली, तेव्हा मात्र धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी मी अजूनही माझी तब्येत ठीक नाहीये असं आजाराचं कारण देऊन ते गेले नाहीत. पण तिकडे मात्र मुंबईत ते त्यांच्या मुलीच्या फॅशन शोला उपस्थित होते. अशा देखील बातम्या पुढे आल्या. आता या सगळ्या दरम्यान धनंजय मुंडे आता परळीमध्ये त्यांच्या जगनमित्र कार्यालयात देखील जाऊन लोकांशी संवाद साधताना दिसले. त्यांनी त्या ठिकाणी जनता दरबार देखील भरवला. एकंदरीत जर आत्ताचं चित्र पाहिलं तर या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जे काही हितसंबंध, यांचे जवळचे संबंध, यांचे निकटवर्तीय म्हणून संबंध जे काही एस्टॅब्लिश होत गेले, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आता आमदारकीचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी होऊ लागली. त्यात
करुणा मुंडे जे त्यांचं कौटुंबिक प्रकरण आहे, त्यांच्या पोटगीचा विषय पुढे आला. न्यायालयानं त्यांना ती 2 लाख पोटगी देण्याचं देखील जो निर्णय झाला होता आदल्या कोर्टामध्ये, तो कोर्टातला निर्णय कायम ठेवण्यात आला. आता तिथे तो कौटुंबिक कारणाचा मुद्दा भले असला, तरी धनंजय मुंडे यांना त्या प्रकारानं आतापर्यंतच्या गेल्या 2.5-3 महिन्यांच्या जर आपण कारकिर्दीत पाहिलं, कालावधीत पाहिलं, तर ते प्रकर्षानं लोकांसमोर कुठल्या ना कुठल्यातरी कारणाच्या माध्यमातून त्यांचं नाव आणि त्यांचं जे काम आहे ते पुढे येत गेलं. आता या दरम्यान सुरेश धस असतील, अंजली दमानी असतील यांनी अनेक आरोप धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री असण्याच्या काळातले त्यांनी जे काही भ्रष्टाचार केले त्यावर कथित भ्रष्टाचार त्यावर केले. अंजली दमानी यांनी तर कृषी साहित्य खरेदी घोटाळा बाहेर काढला. नंतर सुरेश धस यांनी देखील त्याची पुढची सप्लिमेंटरी बाहेर काढली. नंतर पीक विमा मधला घोटाळा बाहेर काढला. इतकंच नव्हे तर बदली आणि पदोन्नतीमधला घोटाळा बाहेर काढला. पण हे सगळं ते त्यावेळी वादळ निर्माण झालं आणि ते तिथंच परत शमलं. आता तर ते मंत्रिपदावर पण नाहीयेत. त्यामुळं आता केवळ परळीचे आमदार इतकीच त्यांची ओळख राहिलेली आहे आणि दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे चेले चपाटे हे कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंचं नाव तर घेणार नाहीत ना आणि त्याचा धोका धनंजय मुंडेंना भविष्यात उत्पन्न होऊ शकतो. यामुळं वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा दावा रणजित कासले यांनी केला आणि मग पुन्हा एकदा धनंजय मुंडे प्रकाश झोतात आले. आता यावर धनंजय मुंडेंचं कोणतेही स्टेटमेंट आलं नाही, सरकारकडून कोणतेही स्टेटमेंट आलं नाही. इतकंच नव्हे तर अजित पवार यांनी तर थेट जो निलंबित अधिकारी आहे, पहिल्यांदा ते म्हणाले रिटायर आहे का निलंबित आहे, म्हणजे त्यांना हेही माहीत नाहीये, की हा जो कासले आहे रणजित कासले, स्वतः बीडचे पालकमंत्री आहेत अजितदादा. हा अधिकारी गेले इतके दिवस व्हिडिओ करतोय, खुलासे देतोय, वेगवेगळे दावे करतोय. आपल्याच पक्षातल्या एका नेत्याबद्दल तो खळबळजनक गौप्यस्फोट करतोय. तर तो नेमका निलंबित आहे का रिटायर आहे हेही दादांना माहीत नाही. तर ते म्हणाले, की अशा निलंबित झालेल्या अधिकाऱ्याबद्दल काय सिरियसली घ्यायचं? त्याला एवढं काय मनाला लावून घ्यायचं? त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंना सेफर साइड म्हणून त्यांना वाचवणं, त्यांना चांगल्या गुडविलमध्ये ठेवणं हा सगळा प्रकार या नेते मंडळींकडून होताना दिसला. पण रणजित कासले यांनी केलेले 2 महत्त्वाचे मुद्दे, एक धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड यांना मारण्याची, एन्काउंटर करण्याची सुपारी दिली वाल्मिक कराडला, हा एक केलेला खुलासा. दुसरा म्हणजे आज पोलिसांना उद्या शरण जाण्यापूर्वी त्यांनी केलेला खुलासा, की धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत. तर हे नेमकं रणजित कासले यांनी का म्हटलं असावं? याच्या मागची कारणं काय आहेत? याची उत्तरं मात्र आता शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर निश्चितपणे धनंजय मुंडे यांच्यासाठी भाजप हा काही नवीन नाहीये. म्हणजे मुळात आपण पहिल्यांदा हे बघूयात, की धनंजय मुंडे खरंच भाजपमध्ये जाऊ शकतात का? खरं तर परळीमध्ये आता त्यांचं अस्तित्व काय आहे? तर परळीचे एक आमदार इतकंच त्यांचं अस्तित्व. एकेकाळी हेच धनंजय मुंडे म्हणजे परळी आणि म्हणजेच बीड. कारण की मुंडे घराणं म्हणजे बीड अशी ओळख. गोपीनाथ मुंडे यांचा वरदहस्त, राजकीय वरदहस्त लाभला. पक्षामध्ये वेगवेगळी पदं मिळत गेली. पुढे आणखी चांगल्या पद्धतीनं ते एस्टॅब्लिश झाले. त्यांचं वक्तृत्व, त्यांची भाषणं या सगळ्या माध्यमातून एक युवा नेतृत्व उभं राहिलंय म्हणून पुढे आलं. नंतर भाजपमध्ये नाराजी पत्करल्यानं अर्थात त्यांना तिकीट मिळालं नाही. मग ते थेट राष्ट्रवादीत प्रवेश त्यांनी केला. त्या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांनी देखील त्यांना सांभाळून घेतलं. कारण की त्यांच्यावर 2021 मध्ये अनेक आरोप झाले. यावेळी देखील स्वतः शरद पवार म्हणाले, की त्यांच्याविषयी मला काही बोलायचंच नाही, की त्यांना कोणकोणत्या प्रकारातनं बाहेर काढले. आता काय सांगायचं? म्हणजे थोडक्यात शरद पवारांनी देखील त्यावेळी त्यांना सांभाळून घेतलं. अजित पवार तर त्याच पक्षात होते ना, 2 नंबरचे. शरद पवारांनंतर 2 नंबरचे जर कोण नेते असतील त्या राष्ट्रवादीमध्ये तर 100% अजित पवार आहेत. तेव्हाही होते आणि आता तर 1 नंबरचे झाले. आता तर राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांच्या पक्षाचे. तर यावेळी अजित पवारांनी देखील त्यांना सांभाळून घेतलं. आता प्रश्न हा उरतो, की असा सांभाळून घेणारा पक्ष धनंजय मुंडेंच्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, संकटांमध्ये त्यांना सांभाळून घेणारा पक्ष अचानक सोडणं आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणं हे धनंजय मुंडेंसाठी फायद्याचं आहे का? दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये जे काही त्यांना आता मुळातच जी काही पदं प्राप्त झाली, खरं तर आता हे संतोष देशमुख प्रकरण यामध्ये समजा वाल्मिक कराडच इथे कुठे नसता, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध एस्टॅब्लिश होण्याचा विषयच येत नव्हता. धनंजय मुंडे आणि परळी आणि बीड असंच प्रकरण चालू होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे जे सगळे घोटाळे देखील बाहेर आले ते पण बघा क्रोनॉलॉजी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचं नाव जोडल्यानंतर आणि वाल्मिक कराडचं नाव धनंजय मुंडेंशी जोडलं गेलं असल्यानं त्यांचे घोटाळे बाहेर यायला लागले. याच्या आधी कृषी मंत्री असताना त्यांनी केलेला कृषी साहित्य खरेदी घोटाळा का नाही बाहेर आला? याच्या आधी ते कृषी मंत्री असताना पीक विमा घोटाळा का नाही बाहेर आला? बदली व पदोन्नती घोटाळा का नाही बाहेर आला? अंजली दमानियांकडे देखील बरंचसं काही होतं. सुरेश धस्यांकडे देखील मटेरियल होतं. मग ते मटेरियल आत्ताच का बाहेर आलं? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे धनंजय मुंडेंना वेळोवेळी सांभाळून घेणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी, त्यात अजित पवार. भले आता शरद पवार त्यांच्यासोबत नसले, तरी अजित पवार त्यांच्यासोबत आहेतच की. आता एवढं करून, एवढा विरोध असून सुद्धा अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री केलं. अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्री केलं. नुसतं मंत्री केलं नाही, तर खरं तर त्यांना एक प्रकारचं अभय दिलं आणि आम्ही मागे आहोत, काळजी करू नका. 79 दिवस त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. पण जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्गुण फोटो बाहेर आले, तेव्हा मात्र या दोघांकडे पर्याय उरला नव्हता. मग मात्र त्यांचा राजीनामा झाला. आता प्रश्न हा उरतो, की अजित पवार यांची साथ धनंजय मुंडे सोडतील का? कारण आतापर्यंत त्यांच्या संकटामध्ये अजित पवारांनी त्यांना साथ दिलेली आहे. पण धनंजय मुंडेंनी जेव्हा राष्ट्रवादीचं शिबिर झालं होतं, शिबिर पार पडलं होतं, त्या शिबिरात देखील धनंजय मुंडेंनी मी या पक्षासाठी काय योगदान दिलेलं आहे, हे देखील बोलून दाखवलेलं आहे. याचा अर्थ एकमेकांना एकमेकांची साथ आहे. आता एवढं जर धनंजय मुंडेंनी पक्षासाठी केलंय आणि पक्षाने धनंजय मुंडेंसाठी केलंय, तर असा पक्ष सोडून धनंजय मुंडे दुसऱ्या पक्षाची वाट धरणार का? दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे भाजपमध्ये जाण्यामागचं कारण असं काय असलं पाहिजे? कारण हे मुळातच तिन्ही पक्ष, घटक पक्ष महायुतीचे घटक आहेत. ते सत्तेत आहेत. त्यांचं सरकार आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंना एक मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस तर कायमच त्यांना अभय देत आलेले आहेत. अजित पवार तर त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना फक्त मंत्रिमंडळावरून बाजूला केलेलं आहे. हे प्रकरण जेव्हा शांत होईल, नंतरचं पुढचं पुढं बघू. पण या दरम्यानच्या काळात जर कुठे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे लागेबांधे किंवा जर कुठे धागेदोरे जुळून आले, तर मात्र धनंजय मुंडे यांना वाचवणं अवघड होऊ शकतं आणि अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडे म्हणजेच आपल्याला जर परळीसारखा मतदारसंघ पुन्हा एकदा ताब्यात घ्यायचा असेल, पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमळ फुलवायचं असेल, तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी या नेत्याला ताकद पुरवणं, रसद पुरवणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा वेळी धनंजय मुंडे यांना भाजपमध्ये शिरकाव करून, भाजपमध्ये पाठवून तिथली बॅलन्स भूमिका साधता येऊ शकते. खरं तर आता खासदार देखील त्या ठिकाणी बीडचे बजरंग सोनवणे आहेत. आमदार धनंजय मुंडे आहेत, पण ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. भाजपचं आता तिथे शून्य वर्चस्व आहे. पंकजा मुंडे यांना तर विधान परिषदेवर घ्यावं लागलेलं आहे. कारण की त्या आमदारकीलाही पडल्या होत्या आणि खासदारकीलाही पडल्या. त्यामुळे आता या एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा परळीमध्ये आपला गड परळीचा गाठायचा असेल किंवा राखायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांना ताकद देणं गरजेचं आहे. पण आजच्या या रणजित कासलेंच्या दाव्यानंतर करुणा मुंडे, ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलाय, की जर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार असतील, तर मी त्याला विरोध करेन. म्हणजेच मुळातच अजून त्यांनी पक्षप्रवेश पण केलेला नाही. धनंजय मुंडे पक्ष राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहे का नाही, याचा अजून कुठे योग्य रीतीने स्टेटमेंट पण आलेलं नाहीये किंवा हालचाली पण कुठे दिसत नाहीयेत. तरी देखील करुणा मुंडेंनी ते जायच्या आधीच विरोध सुरू केलेला आहे. मग जर करुणा मुंडे विरोध करत असतील, तर कितीतरी जण विरोध करणारच आहेत. आणि मुळातच आत्ता या गरमागरमीच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडशी संबंध असल्यानं त्यांचे धागेदोरे काही जुळतायत का, याची तपासणी चालू असताना, याची चाचपणी चालू असताना जर धनंजय मुंडेंना भाजपनं आपल्या पक्षात प्रवेश परत एकदा त्यांना करून दिला, तर मात्र भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो आणि भाजपला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे भाजप "आ बैल मुझे मार" असं काहीतरी करेल असं मला वाटत नाही. पण घटक पक्ष म्हणून आपल्या घटक पक्षातला एक नेता म्हणून त्याला त्या ठिकाणी साथ देणं किंवा त्याला सिक्युअर ठेवणं
एवढं मात्र भाजप निश्चितपणे करू शकतं आणि आता सध्या तीच भूमिका आहे. वेट अँड वॉच. कारण पंकजा मुंडे या भले आत्ता त्या ठिकाणी आमदार असल्या, तरी त्या विधान परिषदेवर आणि आता त्या मंत्री देखील आहेत. पण विधानसभेतून निवडून येणं हा एक म्हणजे पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर आमदार आहेत आणि मंत्री जरी असल्या तरी त्या विधानसभेतून निवडून येणं म्हणजे थोडक्यात काय तर लोकांमधून निवडून येणं ते त्यांना जमलं नाही. खासदारकीला त्यांचा पराभव झाला. त्यामुळे भाजपला कुठेतरी एक असं खरं म्हणजे शल्य आहे, की आपल्या पक्षाचा उमेदवार जिथं गोपीनाथ मुंडे कितीतरी वेळा निवडून आलेले आहेत, त्या ठिकाणी आपण आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकलो नाही. हे कुठे ना कुठेतरी भाजपला बोचतंय आणि त्यासाठी कदाचित धनंजय मुंडे यांना भविष्यात सगळं हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पक्षात घ्यायचं का? हा कदाचित निर्णय भाजप नंतर करू शकतं. शिवाय मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणचं जातीपातीचं राजकारण जर पाहिलं, कारण की आधीपासूनच त्या ठिकाणी आपल्याला आठवत असेल माधव म्हणून त्या ठिकाणी जो काही प्रयोग केला गेला गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये, तर तसा प्रयोग कदाचित पुन्हा एकदा करू शकतात आणि त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त मतं कशी आपल्या पदरात पडतील यासाठी देखील भाजप प्रयत्न करू शकतो आणि धनंजय मुंडे त्यासाठी त्यांना नेते म्हणून किंवा तिथलं नेतृत्व म्हणून योग्य वाटू शकतं. पण राष्ट्रवादी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं जर नातं बघितलं तर अत्यंत घट्ट आहे. ते एकमेकांना धरून आहेत. ते एकमेकांची साथ एकमेकांना एकमेकांच्या संकटात त्यांनी दिलेली आहे. आपल्याला आठवत असेल अजित पवार जेव्हा भाजपमध्ये म्हणजे तो पहाटेचा शपथविधी असो, त्यावेळी देखील धनंजय मुंडे आणि नंतर जेव्हा हा गट फुटून महायुतीत जाणार होता, तेव्हा देखील धनंजय मुंडे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या ठिकाणी धनंजय मुंडे यांना अजित पवारांची साथ सोडून जर भाजपमध्ये जायचं असेल, तर त्याला काहीतरी एक ठोस कारण लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनं आत्ता धनंजय मुंडेंना घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं तर होणार नाही ना, अशी देखील चाचपणी भाजपकडून केली जात असेल. शिवाय आता स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील कधीही लागू शकतात. कदाचित त्यावेळी देखील मग परळी नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील बीडमधल्या, या सगळ्यांच्या माध्यमातून देखील हा विचार केला जाऊ शकतो. पण धनंजय मुंडे यांचं नेमकं काय स्टेटमेंट आहे? त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? कारण भाजपमध्ये प्रवेश करून लोकांचा विरोध त्या पक्षाने देखील स्वीकारायचा आहे आणि आपल्याला देखील स्वीकारायचा आहे. यापेक्षा अजित पवारांच्याच पक्षात म्हणजे राष्ट्रवादीतच राहून आपण भाजपची कशी साथ आणि मदत घेऊ शकतो, कदाचित याचा देखील विचार केला जाऊ शकतो. पण परळी किंवा त्या ठिकाणचा जो बीडमधला सगळ्यात महत्त्वाचा गड आपण म्हणूयात, तो गड जो भाजपचा एकेकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे, तिथं यावेळी कमळच नव्हतं. कमळाची लढतच नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी पुन्हा एकदा कमळ फुलवणं हे भाजपसाठी तिथं फार महत्वाचं असेल. त्यामुळे भविष्यामध्ये धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेऊन कदाचित तशी राजकीय खेळली जाऊ शकते. कारण की पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी हा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण मध्ये देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातली खदखद अनेकदा बोलून दाखवलेली आहे. एकतर त्यांना राजकीय वनवासात ठेवलं गेलं. बऱ्याच वर्षांनी माझा वनवास संपला असं देखील त्या म्हणाल्या. नंतर त्या आमदारकीला पडल्या, खासदारकीला पडल्या. आता पुढे काय होणार हा प्रश्न पडला. पण नंतर त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं. शिवाय त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आणि एवढं झाल्यानंतर देखील पंकजा मुंडे अजूनही हे बोलायला विसरलेल्या नाहीत, की मला जालन्याचं पालकमंत्रीपद दिलं ठीक आहे. पण मला परळीचं दिलं असतं, परळीची लेक म्हणून म्हणजे बीडचं दिलं असतं, बीडची लेक म्हणून तर आणखी चांगलं झालं असतं, असं म्हणून त्यांनी अजितदादांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. शिवाय देवेंद्र फडणवीस जेव्हा आष्टीला कार्यक्रमात गेले होते सुरेश धस यांच्या त्यावेळी सुरेश धस देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणाले, तर स्वतः पंकजा ताई त्या ठिकाणी मी शिवगामिनी असं म्हणाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण कसे वरचढ आहोत असंच पंकजा मुंडेंनी सांगितलं आणि नेहमी अधूनमधून एखादं ते वाक्य बोलत असतात, लोकांच्या मनातली मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा विचार केला, तर कुठे ना कुठेतरी पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. आणि खरं म्हणजे भाजप हे बेरजेचं राजकारण करणारं पक्ष आहे. त्यावेळी मग कोण तुटतंय, कोण फुटतंय हा विचार भाजप करत नाही. हे आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. मग ते शिवसेना पक्षात पडलेली फूट असो किंवा राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट असो. ज्यांनी म्हणजे जे पक्षातून फुटले ते सगळे भाजपच्या सोबत जाऊन मिळाले, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे फुटला की समजायचं तो भाजपला जाऊन मिळाला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजपला धनंजय मुंडे यांना घेणं कितपत फायद्याचं आहे का?
याचे सगळे ठोकताळे, याचे सगळे पुढचे परिणाम काय होतील याचा विचार निश्चितपणे भाजपला करावा लागेल. कारण की ज्यांच्याकडे संशयाची सुई अ, आलेली आहे, ज्यांच्याकडे त्या भावनेनं धनंजय मुंडेंकडे बघितलं जातं, त्याच व्यक्तीला जर भाजपनं पक्षात प्रवेश करून घेतला किंवा त्यांना दिला, तर मग 100% भाजपकडे वॉशिंग मशीन आहे आणि त्यातून मग आता क्लीन होऊन हे बाहेर पाडण्यासाठीच त्यांना हे घेतलं गेलेलं आहे, असं म्हटलं जाऊ शकतं. राहिली गोष्ट इकडे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रवादीतल्या म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची सुद्धा आता खतखत कुठे ना कुठेतरी बाहेर येताना दिसतीये, की मुळातच आत्ता जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये एकंदरीतच आत्ताच अगदी चैत्यभूमीच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री आहेत, पण यांना भाषण देखील करायला दिलं गेलं नाही. त्यावर कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी देखील खदखद व्यक्त करून दाखवली, की ते म्हणालेत, की "कळू देत लोकांना हे खच्चीकरण कोण करतंय." असा संताप अ, देवेंद्र फडणवीसांवर शिंदेनी अप्रत्यक्षपणे साधल्याचं सूत्रांकडून समजतंय. शिवाय अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की आता काहीही होऊ देत, 2-3 मिनिटं का होईना, पण आम्ही दोघं बोलणारच म्हणून. म्हणजे थोडक्यात या दोघांचा गळा कोण दाबतंय, या दोघांचा आवाज कोण दाबतोय, याचं उत्तर तर अप्रत्यक्षरित्या संपूर्ण महाराष्ट्रालाच आता कळालेलं आहे. त्यामुळे आणि अधून-मधून एकनाथ शिंदे आपली आठवण करून देत असतात. मी पूर्वी पायलट होतो, आता को पायलट आहे वगैरे असं बरंच काय-काय. म्हणजे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर केलं तर यांच्यात देखील कुठे आलबेल नाहीये. तिकडे विरोधकांचा तर विषयच सोडून द्या. पण इथे आता जे महायुतीत आहेत, ज्याला मॅन्डेट मिळालेलं आहे, 5 वर्ष जे आता सत्तेत असू शकतील, त्यांच्यात सुद्धा आता कुठे ना कुठेतरी सुंदोपसुंदी चालू आहे. मग आपल्याच पक्षातल्या एका आपल्याच महायुतीतल्या एका घटक पक्षातल्या एका नेत्यावर असे आरोप होत आहेत आणि अशावेळी त्याची प्रतिमा त्यांच्या पक्षाची तर मलिन होतीये, पण त्यांच्यासोबत आपण असल्यानं आपल्या देखील पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, असा काही सूर वेगळाच मध्ये निघतोय. तिकडे सुरेश धस भाजपचे त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड प्रमाणावर आरोप केलेले आहेत. प्रकाश सोळुंके देखील कुठे ना कुठेतरी नाराज दिसतायत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा विचार जर आता आपण केला, तर आपल्याला निश्चितपणे या रणजित कासले यांच्या दाव्याचा का त्यात नुसतीच हवा केली त्यांनी जाता-जाता याचा विचार करणं गरजेचं आहे. पण हे नक्की आहे, की धनंजय मुंडे यांच्याकडे पर्याय अनेक उपलब्ध असतील, पण आता ही वेळ आहे का? कारण मुळातच तुम्हाला राष्ट्रवादीत काय अडचण आहे, हे पहिल्यांदा क्लिअर करून दाखवावं लागेल आणि भाजपनं धनंजय मुंडे यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर भाजप कसं सर्व्हायव्ह होईल आणि ते कसं महाराष्ट्राच्या जनतेला पटवून देतील, हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की धनंजय मुंडेंना आता राष्ट्रवादीत असले तरी विरोध आहे. तर भाजपमध्ये गेल्यानंतर किती विरोध होऊ शकतो, हा विचार धनंजय मुंडे यांनीच केलेला बरा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.